अशी प्रत्येक टोळी एका एका बंगल्यामध्ये जाऊन बसलेली आहे। एका घरात 3 भाऊ, तिघांचे 3 पक्ष आहेत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची दान इथं झालेली आहे। अशा अवस्थेमध्ये बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांची फार मोठी जबाबदारी आलेली आहे आणि म्हणून आपण जो स्वतंत्रपणे चालतो, कुठल्याही पक्षाची युती न करता निवडणुका लढवतो, त्याचं कारण हेच आहे, भले देर से सही लेकिन अकेले दम पे हम जाएंगे, हा त्याच्या पाठीमागे उद्देश असतो। या गेली 10-12 वर्षाच्या पूर्वी बहुजन समाज पार्टीचं मतदान जवळपास 4% इथं होतं। या 10-12 वर्षामध्ये एवढी अधोगती झाली की आज आपल्याला किती टक्के हे सांगायचं सुद्धा जरा थोडंसं नको वाटतंय ते सांगायला। आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये जिथं आपल्याही पक्षाची तारांबळ झालेली आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये इमानदाराची वानवा झालेली आहे, अशा अवस्थेमध्ये मोडकळीस आलेल्या पक्षाची जबाबदारी हा काटेरी मुकुट बहिणजींना ॲडव्होकेट सुनील डोंगरे साहेबांच्या माथी मारलेला आणि म्हणून ही अतिशय शिथिल झालेली चळवळ गेल्या 1.5 वर्षामध्ये जी गतिमान झाली, जी गती आपण याच्यामध्ये बघतो आहोत, जसं माननीय डोंगरे साहेबांच्या गळ्यामध्ये आपण सर्वांनी मिळून बहिणीनं त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली, हा हात त्यांच्या गळ्यामध्ये टाकला, तेव्हापासून त्यांनी त्यांच्या पायाला भिंगरी बांधली आणि आमच्या धारण झाले। कहा है भाई, आप क्या कर रहे हो? साहब मैं खाना खा रहा हूं। इतनी देर में खाना खाते, इतने लेट क्यों खाए? तुम कहां गए थे आज? किससे मिले? क्या हुआ? म्हणजे असे असंख्य प्रश्न त्यांनी आमच्या पाठीमागे लावून दिलेले आहेत आणि म्हणून मला सार्थ असा अभिमान आहे, माझं या पक्षामध्ये जवळपास 40-42 वर्षाचं वय, एवढ्या वर्षामध्ये मी मराठवाड्याचा इंचार्ज राहिलो बरेच वर्ष, पण मला असं आठवत नाही की इतकी पारदर्शक निवडणूक जिल्हाध्यक्षाची झाली असेल आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो, डोंगरे साहेबांनाही धन्यवाद देतो। आपण गेस्ट हाऊसला असताना आपले एक नेते तिथं आले आणि त्यांनी साहेबांना 4 विचारायचं विचारलं। आता खरं म्हणजे असं आहे की आपण जर स्वतःला केडर म्हणत असो तर मला त्याच्यामध्ये संयम कळला पाहिजे, शांतता कळली पाहिजे। मी कुठं ज्याच्यावर काही जबाबदारी मी त्याला कसं प्रश्न विचारू शकतो, या सगळ्या गोष्टी जर आम्हाला माहिती नसतील तर मग आम्ही केडरबेस आहोत हे म्हणायची मला भीती वाटते आणि म्हणून मी सर्वांना एकच विनंती करेन की संयम हा फार महत्वाचा आणि शिस्त ही फार महत्वाची आहे। मला अमरावतीकडून फार अपेक्षा आहे, मला नागपूरमधून फार अपेक्षा आहे, मला एकूणच विदर्भामधून फार अपेक्षा आहे, कारण सर्वात मोठं संघटन हे आपल्या विदर्भामध्ये आहे आणि म्हणून माननीय डोंगरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये अगदी या अमरावती नगरीमध्ये घवघवीत असं जे 3 नगरसेवक आपण इथून निवडून दिलेले आहे, हे यश काही कमी नाही, हे आंदोलन आहे, आंदोलन तर चलता ही रहेगा। तसं आमच्या नगरसेवकांनी सांगितलं की चुनाव होते रहेंगे, आमदार खासदार बने या न बने, सरकार बने या न बने, लेकिन ये आंदोलन सतत चलना चाहिए, साथ संघर्ष राहावं लागणार आहे आणि म्हणून आज तुम्ही 3 नगरसेवक दिले, आपला काही बेबनाव आपल्यामध्ये समन्वयाचा अभाव या गोष्टीमुळे कदाचित आपल्याला जे ध्येय गाठायच्या पद्धतीपर्यंत जाता नसेल आले, परंतु अशा पडझडीच्या काळामध्ये सगळ्यात लोक बीजेपीच्या म्हणजे वळचणीला जाऊन बसलेले असताना बहुजन समाज पार्टी स्वतंत्रपणे वाटचाल करते आहे आणि तिने ते मिळवलेले घवघवीत यश मी त्याला फार मोठं मानतो। दुसरी एक गोष्ट, सातत्याने या नगरपालिकेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यानंतर आपल्याकडे असं आहे की फायदा झाला तर स्वतःच्या गळ्यामध्ये माळ घालून घ्यायची आणि तोटा झाला तर अध्यक्षाच्या डोक्यावरती खापर फोडायचं, पण विदर्भामधून इतके लोक निवडून आले त्याचा कुठे दबदबा झाला नाही, पण तिकडून एक अर्धा माणूस कुठून निवडून आला तर त्याचा इतका दबदबा आम्हाला, त्याचा इतका मोठेपण मी हजारदा सांगितलं, कारण विदर्भामध्ये याच्यापेक्षा जास्त निकाल लागले। विदर्भ हे पहिल्यापासून निकाल देणारा प्रदेश आहे, परंतु दुर्दैव आपलं असं आहे की माननीय डोंगरे साहेबांचं काम बघून दुसऱ्यांदा बहिणीनं जे त्यांना बढती दिली किंवा पुन्हा त्यांना एक्सटेन्शन दिलं, त्याचं कारण असं आहे की आपल्यामध्ये अनेक लोक गुडघ्याला मासिक बांधून बसले होते, जे काम करायचं नावाने शून्य आहे, जे निष्क्रिय आहे, पण त्याचं फक्त एकच काम आहे, जो बी कोणी अध्यक्ष होणार असेल त्याला विरोध करणे, एवढंच त्यांच्यासाठी काम असते आणि म्हणून डोंगरे साहब ने ऐसा किया, डोंगरे साहब ने वैसा किया, यू होगा त्यो होगा, अशा सगळ्या कंप्लेंट, परंतु माननीय बहिणीनं
अशा निष्क्रिय लोकांना त्याच्या ज्या तक्रारी आहेत त्याला केराची टोपली दाखवली आणि पुन्हा माननीय डोंगरे साहेब यांचं आपल्याला हे नेतृत्व इथं लाभत आहे. मी सर्वांना अशी विनंती करेन की आपण सर्वजण मिळून माननीय डोंगरे साहेब, माननीय बहेनजी यांचे हात बळकट करूया आणि अशा पडत्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहूचे विचार या भारतभरामध्ये आपल्या खांद्यावरती तोडण्याची शक्ती आपण सर्वजण मिळून पक्षाला देऊया आणि हा पक्ष भरभराटीला नेऊया. आता कोणतरी बोललं की मी याच्यासाठी काम करत नाही, मी त्याच्यासाठी काम करता मैं इसको वोट नहीं देता, मैं उसको वोट नहीं देता. मैं अगर काम करता हूं तो हत्ती के लिए करता हूं और वोट देता हूं तो हत्ती के लिए वोट देता हूं. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मला तुमच्याकडून भरपूर सहकार्याची अपेक्षा आहे. मी नवीन आहे या भागामध्ये, तुम्ही मला जेवढं सगळं सहकार्य कराल तेवढं मी इथं थांबायला तयार आहे. एवढीच एक ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद.